सुप्रसिद्ध तमाशा कलावंत अंकुश संभाजी खाडे उर्फ काळू बाळू जोडीतील बाळू यांचं निधन झालंय। मिरजमध्ये सिव्हिल हॉस्पिटलमध्ये त्यांचं निधन झालंय। संपूर्ण तमाशा क्षेत्रात काळू बाळू या जोडीनं 70च्या दशकापासून 90च्या सुमारापर्यंत आपले काळ गाजवला होता। ग्रामीण भागाला रुजतील पटतील अशा वगनाट्यांनी त्यांनी सामाजिक संदेश देण्याचं फार मोठं कार्य केलं होतं। काळू बाळू जोडीतील काळू या लोककलावंताचं काही वर्षापूर्वी निधन झालं होतं। त्यानंतर एकट्या पडलेल्या बाळूला प्रत्येक क्षणी आठवण यायची। आमचे प्रतिनिधी प्रशांत अनासपुरे आहे। प्रशांत, काळू बाळू या जोडीतील बाळू यांचं निधन झालंय। खरं तर या जोडींची जी काही रंगमंचावरची जी अदाकारी होती ते पाहण्याचं भाग्य मला स्वतःला लाभलंय। विनोदाचा विलक्षण वापर, सामाजिक भान आणि ऑडियन्सला काय हवंय त्याची पक्की जाण असणारे महाराष्ट्रातले थोडके काही लोककलावंत होते। त्यात काळू बाळूचा उल्लेख होता। तमाशा फड चालवणं नंतरच्या काळात फार जिकिरीचं झालं होतं। अशा परिस्थितीत आपल्यासोबत काळू नाहीये आणि विठाबाई भाऊ मांग नारायण गावकर हा जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित कलावंत आज आपल्यातनं गेलाय। लोकसंस्कृतीतले एक फार मोठं पान आपल्यातनं निघून गेले, काय सांगाल? नक्कीच ऋषी, म्हणजे आपल्या ज्या कोणाची ग्रामीण भागाची जवळीक आहे, ग्रामीण भागाची टच आहे, त्या प्रत्येकाला आज नक्कीच दुःख झालेलं असणार। काळूचं एक 4 वर्षांपूर्वी निधन झालेलं होतं। त्यांच्यापैकीच आता बाळू। नक्कीच प्रशांत, आपण या संदर्भात बोलूया। पण लोककलावंत मंगलाताई बनसोडे आपल्यासोबत दूरध्वनीवरून संपर्कात आहेत। मंगलाताई, तमाशातलं एक मोठं नाव ज्यांनी वगनाट्यातनं समाजभान देण्याचं काम केलं असं एक कलावंत आपल्यातनं निघून गेलाय, काय सांगाल? एक आमच्या तमाशा कलावंतातनं एक हिरा हरपल्यासारखा वाटायला लागला। सच्चा कलावंत हरपल्यासारखा वाटायला लागलाय आम्हाला, की इतकं वाईट वाटलं की आज एवढा मोठा कलावंत, की आज एवढी मोठी कला एवढं समाजाला त्यांनी प्रमोट केलं, समाजाला शिकवलं। आमच्यासारख्या कलावंताला देखील आमचे गुरु आम्ही मानतो त्यांना। हॅलो, हा बोला सर। आमचे गुरु आम्ही त्यांना मानतो, की माझी आई विठा भाऊ मांग नारायण गावकर ज्यावेळी होत्या त्यावेळेस काळू बाळू हे माझी आई पहिल्यापासून भाऊ मानायची। आई गेल्यानंतर काळू गेले, नंतर आता बाळू गेले। हे वाईट वाटायला लागले की आमच्या तमाशातला एक कलावंत मोठा हिरा हरपला गेला आहे, संपला गेला आहे आणि त्यांची उणीव भरून आम्हाला काढता येणार नाही। नक्कीच किती जर काय केलं। मंगलाताई, एकूणच काळू बाळूंची जी एक विनोदी स्टाईल होती, त्यांच्या आठवणीबद्दल, त्यांच्या सहज सुंदर अभिनयाबद्दल काय सांगाल? त्यांचा अभिनय की त्यांचं जे वगनाट्य होतं जहरी प्याला, दोघं भावाभावाची जे वगनाट्य होतं जहरी प्याला, की मी आवडीन ते वगनाट्य पाहायची। ते जोडीचे काम जे होतं दोघांचं, की हे समाज शाखेमध्ये किंवा नाटकात किंवा ऑर्केस्ट्रामध्ये किंवा पिक्चरमध्ये देखील कुणी वठवलं नाही काम। ते इतके दोघं भावांचे काम वठवलं होतं, कॉमेडी काम म्हणून होतं दोघांचं। पण आज ताकात मी तसे काम कधीच बघितलेलं नाही। तेवढं जहरी प्याला मला त्यांचा पहिल्यापासून आवडत होतं वगनाट्य। नक्कीच अतिशय वाईट अशी घटना। धन्यवाद आमच्याशी प्रतिक्रिया दिल्याबद्दल। आपल्यासोबत तमाशा कलावंत मंगला बनसोडे होते, आमचे प्रतिनिधी प्रशांत अनासपुरे होते। एक सहज सुंदर अभिनय, जहरी प्याला यासारख्या अनेक लोकांना नाट्य प्रयोगातून त्यांनी आपली छाप सोडली होती। प्रशांत आपल्यासोबत आहेत। प्रशांत, काय सांगाल? काळू बाळू जोडीनं एक काळ गाजवला आणि संपूर्ण पश्चिम महाराष्ट्र केवळ या नावासाठी तुडुंब गर्दी करायचा। विशेषतः काळू बाळूची जोडी परफॉर्मन्स झाल्यानंतर स्टेजच्या बाजूला खुर्च्या टाकून बसलेले हे 2 कलावंत जरी विश्राम घेत असले तरी अनेक प्रेक्षकांना आठवत आहेत त्यांची ऑडियन्सवर करडी नजर असायची। असे हे प्रेक्षकांवर करडी हुकूमत असणारा हा कलावंत गेलाय, काय सांगाल? नक्कीच ऋषी, तमाशा कलावंत म्हणजे तमाशातला एक वगनाट्यामधनं एक मार्मिक टिप्पणी करणं, बरोबर, की आजही आपण बघतो काही कॉमेडीचे शो चालतात, पण त्याचप्रमाणे त्या काळात त्या पिढीतलं त्यावेळेचं राजकारण असेल, त्यावेळेस ते प्रसंग असतील, त्याच्याशी बरोबर योग्य ती टिप्पणी करून लोकांना हसवून ठेवणं, त्यांच्याशी बरोबर मार्मिक टिप्पणी करून लोकांना जे चिमटे घ्यायचेत, राजकारण्यांना जे चिमटे घ्यायचेत, हे या काळू बाळूने आपल्या वगनाट्यातून वेळोवेळी दाखवून दिलेलं आहे। 5 पिढ्यांचा तमाशा थांबलेला आहे असं म्हणता येईल, कारण काळू बाळू ही जोडी जे काही म्हणजे ती फक्त दोघंच तेच जोडी नव्हती, त्यांच्या वडिलांनीही तमाशाचं अनेक फड गाजवलेले होते। त्यामुळे आज बाळू यांचं निधन झालेलं आहे। 4 वर्षांपूर्वी काळू यांचं निधन झालेलं होतं। त्यामुळे आज 5 पिढ्यांचा तमाशा
आज खऱ्या अर्थी थांबला असं म्हणता येईल. नक्कीच महाराष्ट्रातली जी संगीताची जी एक लकेर होती लोकसंगीताची ती आज थांबली आहे. कारण सातू हिरू जोडीनं जी एक तमाशा कलावंतांची जी एक घरंदाज तमाशा कलावंताची जी एक अदाकारी दिली होती ती नंतर पुढे शिवा संभा जोडीनं चालवली आणि त्यानंतर काळू बाळूने हा वारसा घेतला. खरं तर एक त्यांच्या सगळ्यात महत्त्वाचं काळू बाळूंचं महत्त्वाचं वैशिष्ट्य होतं प्रशांत, ते म्हणजे उत्स्फूर्ततापणा, हजरजबाबीपणा. त्या गोष्टीतनं जो आपण वर्क सादर करतोय त्याला आताशी रिलेट करणारं समाज भान होतं. त्याबद्दल त्या शैलीबद्दल काय सांगाल? तुम्ही नगर असेल, उस्मानाबाद असेल किंवा नाशिक असेल, महाराष्ट्रातल्या कुठल्याही ग्रामीण भागात जा, तिथे काळू बाळू माहिती नाही असं होणारच नाही. आपल्या पिढीला, या पिढीला फारसा त्यांचा तमाशा बघता आला नसला तरी आधीची जी पिढी आहे त्या पिढीने हे अगदी अनुभवलेलं आहे. प्रत्येक घराघरातनं म्हणजे यात्रा जत्रा ज्या काळात असतात त्या काळात काळू बाळूचा तमाशा तुमच्या गावात येणं आणि त्या काळू बाळूंना स्वतंत्र तुम्हाला अनुभवता येणं ही एक खऱ्या अर्थी मेजवानी मिळायची. आणि म्हणूनच आजही त्यांचं 83 वय असेल पण 83व्या वर्षी सुद्धा त्यांनी तमाशामध्ये काम करून एक 10-15 वर्ष तरी झाले असतील आता बंद करून, पण मात्र आजही कुठल्याही ग्रामीण भागात जा तुम्ही त्यांचं नाव घेतलं काळू बाळूचा तमाशा, की अनेक लोक अनेक आठवणी तुमच्या पुढे 2 मिनिटात अशा हजारो आठवणींचा खजिना तुमच्याकडे मांडतील. नक्कीच प्रशांत, ऐनवेळी पांढऱ्या सदरात वापरण्यात हे पेहरावात असणारे दोन्ही भाऊ ज्यावेळी रंगमंचावर यायचे तेव्हा महाराष्ट्राचे जे जनता हवालदार असायचे त्यांची जी छायाचित्र किंवा मनात कोरलेली छबी आहे ती हवालदारांचीच होती. मात्र नक्की तुर्तास धन्यवाद प्रशांत या सगळ्या आठवणींबद्दल. आपल्यासोबत आमचे प्रतिनिधी रवींद्र कांबळे आहेत सांगलीहून. रवींद्र, काय सांगाल? मिरजेत त्यांनी अखेरचा श्वास घेतलाय. खरं तर काळूच्या जाण्यानंतर हा कलावंत थकला होता, त्या आठवणीने व्यतीत व्हायचा. काय सांगाल? नक्कीच ऋषी, विनोदाचा बादशाह आणि तमाशाचा सम्राट अशी ओळख असणारे बाळू यांचं दुःखद निधन झालेलं आहे. दीर्घ आजारानं त्यांचं निधन झालेलं आहे. मिरजेच्या शासकीय रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतलेला आहे. काळू बाळू जोडी ही संपूर्ण महाराष्ट्राला संपूर्ण देशाला सुद्धा तमाशानं वेध लावलेली ही जोडी होती. या घराण्याला 150 वर्षाची परंपरा आहे. तिसरी पिढी या घराण्यांनी तमाशा जोपासला होता आणि पारंपरिक तमाशाचा बाज यांनी केला होता. राजा हरिश्चंद्र असेल, जहरी प्याला असेल, वगनाट्य त्यांचे प्रसिद्ध होते. त्यांनी विक्रमी असे 1000 प्रयोग सुद्धा केले होते. राम नाही राज्यात, सोंगाड्या हे विनोदी नाट्य सुद्धा त्यांचं अजरामर झालं होतं. या गोळी ही विनोदाची बादशाह म्हणून ओळख होती. मात्र 2011 साली या जोडगोळीतील काळू यांचं निधन झालं होतं आणि आज बाळूंनी सुद्धा नक्कीच या आठवणींनी हा भरलेला महाराष्ट्राचा सांस्कृतिक कलश आहे. या काळूबाळूच्या रूपानं संपूर्ण महाराष्ट्राचे सांस्कृतिक वैभव होतं, तो मात्र इतिहास तसाच जपत राहिले. मात्र नक्की धन्यवाद रवींद्र या सगळ्या माहितीबद्दल. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.